यहाँ पे जबरदस्ती पैसा वसूला जाता है। हमने उसका विरोध किया, से मारे और उसके बाद जब हमने विरोध किया तो मेरा फोन छीने और मेरा फोन छीन करके इसमें जो वीडियो मैंने बना लिया था थोड़ा बहुत उसका वो डिलीट किए, मेरा फोन तोड़ दिए। ऐसा कोई दावा नहीं देगा यहाँ पे। कोंडाईबारी घाटात खाकीचा रुबाब की वसुली। रविवारी पोलिसांच्या मारहाणी विरोधात चालकांचा रास्ता रोको, धुळे सुरत महामार्ग ठप्प। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथील पोलीस चौकीदार वाहन चालकांकडून बेकायदेशीरपणे पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी जुन्याच होत्या। मात्र आता या कथित वसुलीला विरोध करणाऱ्या चालकांना पोलिसांनी थेट मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। हम पर डंडे से मारे और उसके बाद जब हमने विरोध किया तो मेरा फोन छीने और मेरा फोन छीन करके। खाकीच्या या दडपशाही विरोधात संतप्त वाहन चालकांनी घाटातच रास्ता रोको आंदोलन केल्याने धुळे सुरत महामार्गाची वाहतूक तासनतास पूर्णपणे ठप्प झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकीवरून जाणाऱ्या मालवाहू व इतर वाहन चालकांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती। अनेक चालकांनी यापूर्वी नाराजीही व्यक्त केली होती, मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले। दरम्यान काही चालकांनी या वसुलीला रोखठोक विरोध केला। संबंधित पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप चालकांनी केला आहे। या मारहाणीच्या बातमीने घाट परिसरात एकच खळबळ उडाली आणि चालकांचा संयम सुटला। पोलिसांच्या कथित गुंडगिरी विरोधात संतप्त झालेल्या चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या मध्यभागीच आडवी लावून महामार्ग रोखून धरला। पाहता पाहता धुळे सुरत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। या अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी, प्रवासी आणि इतर वाहनधारकांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागले, ज्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। जर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच अशी वसुली आणि मारहाण होणार असेल तर सामान्य जनतेने आणि वाहन चालकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल आंदोलक वाहन चालकांनी उपस्थित केला। जैसे हम सारथी भाई आ रहे थे, हमारे ऊपर ये साकरी घाट बिसड़वाड़ी का पुलिस चेक पोस्ट है, यहाँ पे जबरदस्ती पैसा वसूला जाता है। हमने उसका विरोध किया तो यहाँ के पुलिस वाले हम पर डंडे से मारे और उसके बाद जब हमने विरोध किया तो मेरा फोन छीने और मेरा फोन छीन करके इसमें जो वीडियो मैंने बना लिया था थोड़ा बहुत उनका वो डिलीट किए, मेरा फोन तोड़ दिए। तो जो भी हमारे देश में ये महाराष्ट्र सरकार ट्रैफिक पुलिस की यहाँ देख लो, ये इस तरीके से काम कर रहे हैं। यहाँ के जिला प्रशासन से मेरी रिक्वेस्ट है कि आप लोग ड्राइवर के लिए कुछ ना कुछ इन लोगों को सजेशन दें कि ऐसा ना करें। भाई, ड्राइवर समाज सबके लिए ढोता है लेकिन वही सड़क पर रोता है। और यही पुलिस वाले 200, 500 के 1000 रुपए रुका के मांगते हैं। बाहर नंबर की गाड़ी दिख जाती है तो इनको लॉटरी लग जाती है। हाँ, कोई भी बाहर नंबर की गाड़ी दिखी तो इनको लगा कि लॉटरी लगी। ये जो है पेपर मांगेंगे, ये करेंगे, वो करेंगे। दूसरी बात, आंदोलक चालकांनी संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची आणि कोंडाईबारी घाटातील ही कथित बेकायदेशीर वसुली कायमची बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे। तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा चालकांनी घेतला होता। या संपूर्ण गंभीर प्रकरणावर आणि चालकांनी केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर पोलीस विभागाची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा बाजू अद्याप समोर आलेली नाही। मात्र खाकीला डाग लावणाऱ्या या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।